कलेक्टर साहेब सकाळी 10 वाजता ऑफिसला जायला निघाले. त्यांचं रुमाल पाकीट त्यांना देताना मिसेस गौर हळूच त्यांना म्हणाल्या, आजही आपला मोवाड दौरा आहे का? हे बघ, आधी ऑफिसला जातो, महत्त्वाच्या 2 मीटिंग्ज आहेत, दुपारनंतर मोवाडकडे जाईन मी. आज माझा दुपारचा डबा काही पाठवू नको, मीटिंग स्थळी भोजनाची व्यवस्था आहे. मला काय म्हणायचं आहे, मलासुद्धा तो पूरग्रस्त भाग बघावासा वाटतोय हो. अरे वा, छान कल्पना आहे. मग ये की. नाहीतरी आज शनिवार आहे, आम्ही या लवकर येईल शाळेतनं. असं कर ना, तू एकटी येण्यापेक्षा मिसेस सावंतांनाही सोबत घेऊन ये. नाही म्हणजे आम्ही दोघंही कामात असलो तरी तुम्हाला एकमेकींची सोबत होईल ना. मी फोन करून विचारून बघते त्यांना, पण मला वाटतं त्या फार मोडी येत आहोत. त्या नाही आल्या ना तरी आम्ही या शाळेतनं आल्यावर मी मात्र येईनच, मिसेस गौर ठामपणे म्हणाल्या. अगं पण त्यांना विचारून तर बघ. साधारण दुपारी 12च्या दरम्यान 2 पॉश गाड्या नरखेड रेस्ट हाऊसच्या आवारात उभ्या राहिल्या. दोन्ही गाड्यांमधनं 2 सेवक उतरले. ते रिसेप्शनकडे गेले. आलेल्या मंडळींसंबंधी माहिती सांगितली. दोन्ही गाड्यातनं सगळी मंडळी उचलली. हां, त्या मिसेस सावंत आणि मिसेस गौरच होत्या. त्या दोघींनीही 2 सेविका आपल्याबरोबर आणलेल्या होत्या. त्या कामवाल्यांनी आपापल्या गाडीतलं सामान काढलं आणि त्या आपापल्या मालकिणींच्या मागनं मोठ्या ऐटीत चालायला लागल्या. गौर साहेबांच्या सूटमध्ये मिसेस गौरचं आणि सावंत साहेबांच्या सूटमध्ये मिसेस सावंतांचं सामान त्यांनी ठेवलं. मुलाबाळांसहित सगळी मंडळी हॉलमध्ये बसली. दोन्ही सेविका तिथे घुटमळायला लागल्या, पण चपराशानं त्यांना बाहेर थांबायला सांगितलं. नाईलाजानं त्या दोन्ही कामवाल्यांना बाहेर बसावं लागलं. आता मात्र तिथल्या खानसामाची चपराशाची पळापळा वाढली. त्यांच्या चहापाण्याची सोय, बिस्किटांच्या प्लेटा, सुकामेव्याचा पंचखंडी डबा, संत्री, केळी, सफरचंद वगैरे फळांच्या प्लेटा आलेल्या मंडळींसमोर ठेवण्यात आल्या. बाईसाहेब, दुपारच्या जेवणात कोणत्या भाज्या करू? आपली आवड सांगा, तशी व्यवस्था करतो, खानसामा नम्रपणे म्हणाला. सध्या स्वयंपाकाचं असू दे, आम्ही लगेच परत येऊ, रात्रीचं जेवण घरी घेऊ, मिसेस गौरनी सांगितलं. आधी कुठे जावं? वाहून गेलेलं मोवाड बघावं का आजूबाजूला काही प्रेक्षणीय स्थळं आहेत, याबद्दल दोघेही खानसामा आणि चपराशाला कुतूहलानं विचारत होत्या. बाईसाहेब, इथंसा कुठंशी आलं जी प्रेक्षणीय स्थळं काय? आता तर इथंसा जो येते तो मोवाडला जाते बापा. कोण्या मिसानं तुम्ही इथं आल्या, तुम्ही बी तिथंसं जाऊन बघा. सध्या तरी हेच इथं पाहण्यासारखं प्रेक्षणीय स्थळ आहे, चपराशानं आदवीनं सांगितलं. जरा वेळातच SP सावंत आणि कलेक्टर गौर तसंच आमदार जाधव यांच्या गाड्या पाठोपाठ काही कार्यकर्त्यांच्या गाड्या रेस्ट हाऊसच्या आवारात येऊन दाखल झाल्या. दोन्ही अधिकारी आणि आमदार जाधव सरळ हॉलमध्ये आले. कार्यकर्ते आवारात उभे होते. हॉलमध्ये सर्वांच्या चर्चा रंगल्या होत्या. 5-10 मिनटं झाल्यावर अधिकारी द्वयानं मोवाडला जायचं ठरवलं. ते चिखल तुडवत तुडवत उद्ध्वस्त मोवाड बघण्यापेक्षा आमच्याकडचा पाहुणचार घ्या ना, आमदार साहेबांनी सुचवलं. मिसेस सावंतांनाही हा विचार पटला, पण मिसेस गौर म्हणाल्या, खरं म्हणजे आम्ही मोवाड बघायला चालू आहे तेव्हा. ठीक आहे, पण तुमचे हात धुवायचं पुण्य तरी आम्हाला लाभू द्या. तुम्हा सगळ्यांचं दुपारचं जेवण आमच्याकडं होऊ द्या, मी घरी तशी तयारी करायला सांगतो. तुमच्या निमित्तानं या 2 अधिकाऱ्यांची पायदोळ झडल आमच्या घरी. आमदार जाधव साहेबांचा प्रेमळ आग्रह. वडीलधाऱ्या माणसाचा मान राखायलाच हवा म्हणून मोठ्या आदरानं त्यांच्या निमंत्रणाचा दोन्ही अधिकाऱ्यांनी स्वीकार केला. दोन्ही स्त्रियांना त्यांच्या पाठोपाठ जावंच लागलं. साधारणपणे दुपारी 2 वाजता जाधव साहेबाकडे या अधिकाऱ्यांच्या गाड्या दाखल झाल्या. मिसेस जाधव, त्यांच्या दोन्ही सुना, मुलं, नातवंडं वगैरे मंडळी सध्या तरी नरखेड मुक्कामीच हजर होती. त्यामुळे गावातली किंवा परिसरातली स्थिती कितीही गंभीर असली तरीसुद्धा आमदार साहेबांकडे दिवाळीचेच दिवस असल्याप्रमाणे माहोल होता. त्या सगळ्यांनी या आलेल्या अतिथींचं मनापासून स्वागत केलं. डायनिंग टेबल लावेपर्यंत संपूर्ण बंगला, सभोवतालचा परिसर त्यांच्यासोबत फिरून श्री आणि सौ जाधव त्यांना दाखवायला लागले. त्यांच्या दोन्ही सुना मात्र डायनिंग हॉलकडे रवाना झाल्या. नरखेड तसं नगरपालिकेचं गाव, पण तिथे सगळ्या अद्ययावत सुखसोयींनी युक्त असा तो 3 मजली बंगला होता. त्या बंगल्याला तळघरसुद्धा होतं. 3ही मजल्यावर आवश्यक तिथे नमुनेदार किमती हंड्या झुमरं लटकवलेली होती. छान इंटिरियर केलं होतं. हॉलमध्ये हरणाची शिंगं लावली होती. निरनिराळ्या फुलझाडांच्या कुंड्या पद्धतशीरपणे ठेवलेल्या होत्या. त्या झाडांबद्दलची माहिती जाधवसाहेब स्वतः सांगत होते. ते कुठून कुठून कसे कसे आणले त्याबद्दल भरभरून बोलत होते.
आपल्याला ते कॅक्टस आणि ते बंडिंग केलेली झाडं अजिबात आवडत नाही. काय होतं साहेब, उगा भरल्या घरात तो काट्यांचा आणि बिन फुलांचा कॅक्टस आणि झाडांची वाढ खुंटून झाडं कोंडीत ठेवणं आहे ना, मी तर अवलक्षण समजतो. त्यांच्या बंगल्याभोवतीचा बगीचा तरतरीच्या झाडांनी, फुलझाडांनी, वेलींनी बहरलेला होता. कंपाऊंड वॉलच्या आतल्या भागात ठिकठिकाणी इलेक्ट्रिकचे बल्ब लावले होते. बागेच्या मधोमध सुंदर असा कारंज्याचा हौद होता. बगीच्याची देखभाल करायला खास माळी होता. एका भागाला लॉन होतं. एकूण काय, जाधवसाहेब आणि घरची सगळी मंडळी मोठी रसिक असल्याची पावलोपावली साक्ष पटत होती. आपलं फार्म हाऊस इथनं जवळ आहे साहेब. खरं तर मूळचे आम्ही माणिकवाड्याची पाटील. त्या खेड्यावर आपला खानदानी वाडा आहे. 7 पिढ्यापासूनचा वाडा आहे. 7 खणी वाडा म्हणून गावकरी त्याला ओळखतात. हरणाची, गाव्याची मोठमोठी शिंगं तिथल्या दिवाणखान्यात आहेत. आजोबा शिकारीत निष्णात होते. फार्म हाऊस आम्ही बांधलं. तिथंही काही जनावरं पाळलेत आपण. तुम्हाला म्हणून सांगतो सावंतसाहेब, जनावरं पाळायला आता तशी बंदी आहे, पण आपण पाळलेत. करणार काय, हौशीला मोल नसताना. जो होईल ते वेळेवर घेऊ बघून. हरीण, मोर, कोंबड्या, ससे, राजहंस, कुत्रे सगळे पशुपक्षी आहेत. त्यांच्यासाठी त्यांच्या सोयीप्रमाणे मजबूत असे तारांचे कठडे तयार केलेत. काहीही हातचं न राखता आमदारसाहेब माहिती देत होते. खोटेपणाचा लवलेशही त्यात जाणवत नव्हता. ते आगळपगळ बोलत होते. आम्ही, अक्षय, विनय ही मुलं खेळण्यात रममाण झाली होती. जाधवसाहेबांची नातवंडही त्यांच्यात मिसळली होती. बंगल्याच्या आवारात एका बाजूला असलेल्या घसरगुंडी, लहान मुलांचे पाळणे यांचा ते आनंद घेत होते. त्यांच्याबरोबर आलेल्या दोन्ही कामवाल्या त्यांच्यावर लक्ष ठेवून होत्या. बंगला आणि परिसर बघता बघता अर्धा तास कसा गेला ते कळलंच नाही. जरा वेळातच घरगड्यानं ताटं लावल्याचा निरोप दिला. श्री व सौ जाधवसाहेब, गौर आणि सावंत दाम्पत्य, लहान मुलं सगळ्यांचीच मोठ्या डायनिंग टेबलावर जेवणावळ सुरू होती. घरगडी सगळी पंचपक्वांना अगदी न चुकता पद्धतशीरपणे वाढतच होता. तरीही साहेबांच्या दोन्ही सुना आग्रहानं एखादा तरी पदार्थ वाढायच्या. व्हेज नॉनव्हेज चवीचवीनं जेवण सुरू होतं. जेवणानंतर त्यांना तिथेही जरा वेळ आराम करण्यासाठी म्हणून सेपरेट रूम देण्यात आल्या. 15 मिनटं आराम केल्यानंतर दोन्ही अधिकारी कुटुंबासमवेत बाहेर आले. आता लवकर निघायला हवं असं त्यांनी जाधव साहेबांना सांगितलं. मला वाटतं साहेब आपण निघू. नाही म्हणजे आपली कामं महत्त्वाची आहेत हो. पण लेडीजला आणि मुलांना इथं थांबू द्या. त्यांचा रात्रभर मुक्काम इथंच होऊ द्या. रेस्ट हाऊसला त्यांचं मन नाही रामवायचं. कोणत्या निमित्तानं इथं सहकुटुंबे येण्याचा दुग्ध शर्करा योग जुळून आला आहे. हवं तर आपला रात्रीचा मुक्काम फार्म हाऊसवर करू. तिथं कुठलीच उणीव आपल्याला भासणार नाही असं जाधवसाहेब म्हणाले आणि त्यांच्या सुरात सूर मिसेस जाधवनं मिसळला. नाही नाही, आम्हाला परत जायला हवं. या जिल्ह्यातून बदली होण्याआधी पुन्हा कधीतरी येऊ की सवडीनं, मिसेस गौर विनयानं म्हणाल्या. त्यांच्या बोलण्याला दोन्ही अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला. असं म्हणता ठीक आहे असं म्हणत त्यांनी मिसेस जाधवला डोळ्यानं खूण केली. त्याही त्या खुणेचा अर्थ बरोबर समजल्या. निरोपाच्या वेळी त्यांनी दोन्ही पाहुण्यांना छान साडीचोळीचा आहेर केला. नेहमीसाठी मोवाडचा महापूर आणि आपल्याकडचा पाहुणचार लक्षात राहील आमच्या. गालात हसत आनंदानं त्या म्हणाल्या आणि त्या दोघींच्याही वक्तव्यावर सगळे मनापासनं हसले. आमदार साहेबांकडून झरझर निघालेल्या गाड्या भरभर सरळ रेस्ट हाऊसच्या आवारात दाखल झाल्या. लगेच दोन्ही अधिकारी आपापल्या ड्युटीवर निघून गेले. स्त्रियांनी आपल्या नागपूर परतीची तयारी केली. त्यांच्यासोबत आलेल्या सेवक सेविकांनी आपापलं सामान आपल्या आपल्या गाडीत ठेवलं. मॅडम, आपण दोघी माझ्या गाडीत जाऊया. छान गप्पा मारत जाता येईल. मुलांना तुमच्या गाडीत एकत्र बसू द्या, तेही मजा करतील. मिसेस गौरनं मिसेस सावंतला सुचवलं. चालेल की. मिसेस सावंतनं संमतीदर्शक मान हलवून होकार दिला. गाड्या निघून गेल्या आणि रेस्ट हाऊसचा बजा खानसामा तसंच खंडे शिपायाच्या आपापसात चर्चा चालू झाल्या. 50 पुरुष अधिकारी परवडले बाप्पा, पण मोठ्या अधिकाऱ्याच्या 2 बायका नाही परवडत. त्याईच्या दिमतीला असणाऱ्यानं पायाले भिंगरी बांधून पळापळा करायला लागते. हे द्या ते द्या, असं करा तसं करा, सारख्या काही न काही सूचना सुरूच राहतेत. लेकरं ही मोठे हट्टी बाप्पा. नेहमीसाठी याईच्या अर्धालीत असणाऱ्या घरच्या कामवालीलाही चैन नसन पडत. जेव्हा कोणीच रेस्ट हाऊसले नसते तेव्हा आपण केलेला सर्व आराम अशा बाया आल्या म्हणजे एका दिवसात कसरच भरून काढते. सारखं घाण माकडावानी फिरायला लागते.
गेली एकदाची पिढा. अशा अर्थाचं ते दोघेही बोलले आणि हसले सुद्धा. त्यांचं बोलणं ऐकत तिथे जरा अंतरावर उभा असलेला धोंडे शिपाई तिथे आला. मंत्रीगण आल्यापासून धोंड्याची इथे काही दिवसासाठी तात्पुरती ड्युटी लागली होती. तसंही त्याला रेस्ट हाऊसचं वातावरण नवीन होतं. येणारा प्रत्येक अनुभव त्याला नवीन होता. तो बजाला म्हणाला, बजा भाऊ, कोणाचं काही असलं तरी बी तुमची दोघांची मोठी मजा असते बॉ. तू खानसामा असल्यानं तुही तर जास्तच मजा. 12 महिने 13 काळ तुले सुखाची झोप. जेव्हा पावत तुला कोणचीच फिकर नाही भाऊ. ते कसं रे धोंड्या, मी नाही समजलो बॉ. नाही म्हणजे रेस्ट हाऊसचा खानसामा तू, त्याचा पगारही तुले मिळतेच. राहाले घर मिळालं. बाहेर हीच पडो का पाणी पडो त्याची तुले काळजीच नाही ना बाप्पा. काहून का तुझं घर गळकं नाही का कोणाच्या वावरात मजुरीला जावायची गरज नाही तुले. इथं या रेस्ट हाऊसले जागोजागी भेग्या पडल्या आहेत, पण तुझ्या 2 खोल्या चांगल्या रंगरंगोटी करून चिकण्या चोपड्या आहेत भाऊ. इलेक्ट्री आहे, नळाले भरपूर पाणी आहे. इथं कोणचं सरकारी काम निघालं का तू ही आपल्या खोल्याईची पहिले डागडुजी करून घेतं असं समजले मले. कवा त्याईच्या संग गोड बोलून तर कवा त्याईची मर्जी राखून, कवा अधिकाऱ्याला आपली नड सांगून तू आपला खिसा कवा खाली करत नाही बाप्पा. तिकडं पेठवर तुझं चांगलं इटा सिमेंटाचं घर बांधणं सुरू आहे. इथं तुले मोठा रंगीत TV आहे पाहाले. रोजचा फुकटचा पेपर इथे वाचाले. उन्हाळ्यात दिवसभर इथं झरझर पंखा फिरते आणि सारं रेस्ट हाऊस तुमच्या दोघांच्या बी ताब्यात. यातच तू हे इतके दिवस निघाले. दुसरं असं, या साहेबाईसाठी जेवण बनलो म्हणजे त्यातच तुमच्याही पुऱ्या कुटुंबाचं भागते. प्रसंगानुसार येणारी इंग्रजी, मोहाची, साहेबाची उरलेली दारू भेटत असनच की. मंत्री आले होते त्या रोजी उरलेली 1 शिशी तुले दिल्ल्याचं पाहिलं की म्या. जर डोळे झाकून दूध पिली तरी पाहणाऱ्याचे डोळे उघडे राखते गाड्या. चिकन म्हणू नको, मटण म्हणू नको, बिर्याणी म्हणू नको, गोड धोड काय आणि उरलेले फळ फळावळ काय. थंड पे, गरम पे, सारेच वाण तुमच्या तोंडी लागते. वरतून खानसामानं आपली चांगली सेवा केली म्हणून साहेब लोक तुम्हाला टिपाई देतात. म्हणजे वरकामाई आहेच की. आणि जेव्हा कोणी हितसं आलं नाही तुम्हाला काही कामही नसते. बेलाशक तुम्ही तुमचे लक्ष्य घरचे बाहेरचे कामं करत सुटते. धोंड्याच्या या वक्तव्यावर बजा खानसामा कडवट हसला आणि धोंड्याला म्हणाला, धोंड्या, तुला हे नोकरी इतकी चांगली वाटते तर तूही कर ना का. याहून चांगल्या रेस्ट हाऊसमध्ये नोकरी कर तूही. खानसामाचं काम कर तिथंचा. पण महा हेवा काहून करतं. अरे मी तुहा हेवा काहेला करू बाजा भाऊ. खरी हकीकत सांगितली मी तुले. मग नाकाले इतक्या मिरच्या झोंबून घ्यायचं कारणच काय का. जो थो आपल्या नशिबानं खातो बाप्पा. दुसरं असं, या आपल्या सांगचा खंड्या चापराशी म्हण का तू म्हण, तुम्ही सांगकामे सरकारी नौकर. तुम्हाला अधिकाऱ्याने सांगितलं तसंच तुम्ही करणार. तुम्हाला स्वतःचं डोसकं लढवायची गरजच नाही. काही कमी जास्त झालं तरी तुम्ही आपले बिनगोर, नामा निराळे, सुखाची झोप घ्यायले मोकळे. आमचा काही दोष नाही बाप्पा. तुम्ही तुमचं पाहून घ्या म्हणाले, तुम्ही मोकळे होता म्हणजे तुमची मजाच नाही का. धोंड्या मनातली खदखद बोलून गेला. त्याला तोंड देण्यापेक्षा बजा खानसामा झटक्यात उठून तिथून आत गेला. गाडीत मिसेस गौर आणि मिसेस सावंत यांचं गप्पाष्टक छान रंगलं होतं. आजवर दोघीही एवढा वेळ कधी एकत्र आल्या नव्हत्या. त्यामुळे विविध विषयांवर त्यांची चर्चा झाली आणि विषय आमदार जाधव साहेबांच्या पाहुणचारावर येऊन ठेपला. त्यांच्या नेतृत्वामुळे, दातृत्वामुळे, कर्तृत्वामुळे त्यांना परिसरातली जनता मान देत होती. तसं बघता सोन्याचा चम्मच तोंडात घेऊनच ते जन्माला आलेले. लहानपणापासून त्यांच्या तालावर अख्खी 7 खणी माडी नाचणारी, हलणारी, डोलणारी. आजोबा पणजोबापासूनच नव्हे तर वाड्यातील, माडीतील नोकरा चाकरापर्यंत सगळे जण त्यांचे हट्ट पुरवण्यात तत्पर असायचे. कारण त्यांच्या मोठ्या चुलत्यांना मुलबाळ नव्हतं आणि लहान काकांना 2 मुलीच होत्या. त्यामुळे आजोबांच्या 3 मुलांपैकी केवळ मधल्या मुलाचं हे 3 मुलीनंतर झालेलं एकमेव पुत्ररत्न. त्यावेळी त्यांना कोण आनंद झाला होता. त्या 7 खणी माडीत, गावात साखर वाटली काय, नातेवाईकांकडे मानाची पानं गेली काय. म्हणजेच जाधव घराण्यात मुलगा झाला की वडीलधारे ही वार्ता गावोगावी सांगण्यासाठी वाजंत्री पाठवणारे मांग पाठवायचे आणि त्या तोलामोलाच्या नातेवाईकाकडे या मांगांनी वाजंत्री वाजवून ही शुभवार्ता सांगायची.
सुवासीन असलेली मांगीन घड घेऊन त्यांच्यासोबत उभी असायची. मग ते नातेवाईक आपल्या ऐपतीप्रमाणे त्यांना कपडे, पैसे, धान्य वगैरे द्यायचे. त्या काळी मान्यवर घराण्याची अशा प्रकारे शुभवार्ता देण्याची पद्धतच होती. खास करून या प्रकारे ज्या ज्या नातेवाईकाकडे मान गेला त्यातच ते नातेवाईकसुद्धा आपला सन्मान समजायचे. जाधवांच्या घराण्याशी नातेसंबंध जुळून यावे म्हणून गावोगावच्या पाटलांमध्ये स्पर्धा लागली होती. शेवटी एका खानदानी पाटील कुटुंबातली मुलगी रत्नप्रभा सून म्हणून आली. रत्नप्रभानं नशीब काढलं असं सगळे त्यावेळी म्हणायचे. प्रत्यक्षात मात्र नवऱ्याच्या छैलछबिल्या वृत्तीमुळे रत्नप्रभाबाईला बरीच वर्ष तोंड दाबून बुक्क्याचा मारा सहन करायला लागला. त्यावेळी त्यांच्या सासूबाई, आज्य सासूबाई त्यांना समजावण्याचा प्रयत्न करायच्या. त्या म्हणायच्या, अहो पोरी, त्याच्या बाहेर ठेवलेल्या कितीकच रांडा असना, घोड्यावरच्या गोमाशासारख्या असते तशा रांडा. आज ह्या घोड्या, उद्या त्या घोड्या. आपल्या उराव एखादी संवत नाही आणली यातच आपलं सौभाग्य समजायचं. आपणही पदरी पडलं आणि पवित्र झालं असं समजून निगुतीनं आपला संसार करावा, यातच आपलं हित असते बाई. आणि यातनंच आपल्या मायबापाचा घराण्याचा लौकिकही वाढते. चार भीतीच्या आत बाई राहते, पण तेच खरी घराची शान राहते आणि त्यातच बाईची इज्जत इबरतही. तिच्या सेवाभावानं घरात लक्ष्मी नांदते. म्हणून बाईच्या जातीनं नेहमी समाधानानं राजीखुशीनं राहायला पाहिजे. माणसाचं काय थो तांब्याचं खणखण भांड आहे, चांदीचा बांधा रुपये आहे. बाईचं तसं नसते बाई. काचाच्या भांड्यासारखी बाईची आबरू, थोडक्या धक्क्यानं टिच जाणारी, तडकणारी. म्हणून नवरा कसाही असला तरी त्याची सावली बनून राहण्यात बाईचं मोठेपण. हे सगळं सांगणाऱ्याले आणि ऐकणाऱ्याले इलही सोपं वाटते, पण पुढं काही सांगायची गरज उरली नव्हती. हे किती अवघड जागेचं दुखणं आहे हे भोगणारीला माहिती असतं. त्यामुळे रत्नप्रभाबाईचं नवऱ्याच्या प्रतापामुळे डोळे ओले झाले नाहीत, ते झरले नाहीत असं कधीच होत नसे. दररोज रात्री त्यांची उशी भिजत रात्र चढायची आणि सरायची सुद्धा. पूर्व उजळण्याआधी जाधवसाहेब सातखणी माडीत हजर व्हायचे आणि रत्नप्रभाही आपल्या मनस्तापाची धग कोणालाही लागू देत नसे. दुःखाचे कड न कुरकुरता पचवण्याची ताकद हळूहळू का होईना पण रत्नप्रभाबाईनं साध्य केली होती. सातखणी माडीत मात्र नव्या पिढीतली एकुलती एक सून म्हणून रत्नप्रभाबाईंचे भारी कोडकौतुक व्हायचं. पहिल्यांदा तो झालेला 7व्या महिन्याचा डोहाळ जेवणाचा थाट, पुढे प्रत्येक मुलाच्या बारशाचा थाट, संक्रांतीच्या हळदीकुंकवाचा समारंभ, घरच्या महालक्ष्म्या, गणपतीचा उत्सव, सारं काही त्यांच्या वैभवाला साजेसं व्हायचं. त्या थाटाच्या, त्या कौतुकाच्या प्रभावानं रत्नप्रभाबाईंच्या देहमनावर जणू सोनेरी झळाळीच यायची. जसा जाधवसाहेबांचा रंगीलपणा तशीच त्यांच्या मनाची उदारताही अवर्णनीयच होती. अनेक निराधार त्यांच्याकडे आश्रयाला असायचे. रडत येणारी व्यक्ती त्यांच्याकडून हसत हसत जायची. पैसे अडक्यानं, मुलाबाळानं, ढोरा वासरानं, अन्नधान्यानं तुमचा वाडा भरला राहो असा तोंड भरून आशीर्वाद ते द्यायचे. मनापासून ते साहेबांचे आभार मानायचे. अडीनडीला ते गरजूंच्या कामी येतात. जन्मदात्याप्रमाणे राग लोप पोटात घालतात. दयेचा सागर आहेत, मग त्यांच्याकडनं एखादी चूक झाली तर आपणही त्याचा बाऊ करू नये वगैरे विचार गावकरी, परिसरातली जनता करायचे. त्यामुळे त्यांचा राजकारणातला प्रवेश म्हणजे माणिकवाड्याचे सरपंच ते आमदारपर्यंतचा प्रवास सफल झालेला होता. गावातल्या शाळेपासून ते शहरातल्या कंपन्या आणि दारूची दुकानं यांचं जाळं पसरतच गेलं. लाथ मारीन तिथं पाणी काढण्याची कला अंगभूत होती. तसंच हात घालतील तिथे त्यांना यश मिळत होतं. सगळं काही प्रगतीपथावर होतं. पाहता पाहता महापूर येऊन 1 महिना पूर्ण झाला होता. उद्ध्वस्त मोवाडला तात्पुरत्या उभारलेल्या टिनाच्या शेडमध्ये पूरग्रस्त आसरा घेत होते. तिथेच त्यांनी आपला गाडग्या मडक्याचा संसार नव्यानं सुरू केला होता. पण त्यांचं मन अजूनही थाऱ्यावर नव्हतं. नव्यानं रचलेल्या संसारात मन रमत नव्हतं. अजूनही कुठून काही हाती लागतं का काय याकडे त्यांचं लक्ष लागलेलं असायचं. गीता पुन्हा एकदा नवऱ्यासह मोवाडला आली होती. सोबत मुरली होताच. आई, असं इचवाचं बिराड पाठीव असल्यासारखा हा संसार बरा दिसते काय? कितीक दिवस काढणार आहात तुम्ही इथं असे? आणि इथं सा आता हे काही नाही. चांगले पक्के घरं भेटेपर्यंत तुम्ही महाजवळ राहा. चला नागपूर आले, तिथं तुम्हाला कामधंदाही भेटनच. शहरात करणाऱ्याले लय कामं भेटतात. बाय गीता, तुले कळत कसं नाही व?
अव पोरी, तू तुझ्या घरी सुखी है, तू पोटी पिकली यात आम्हाला खुशी आहे. आम्ही कायले जावयाच्या दारातलं कुत्रं व्हावं बाई? पोरी बाळीच्या घरी राहणं बरं दिसते काय? रीतीला धरून आहे का ही गोष्ट? आणि इथं अजूनही वेगवेगळ्या खात्याचे अधिकारी येतच असते. काही बाई माहिती आम्हाला विचारून लिहून नेतेत. कलेक्टरनं भूसंपादन कायद्याखाली काही जमिनी घेतल्या, खरं तिथं पुनर्वसनाचं काम चालू करणारे म्हणते. सावंगी, जलालखेडा आणि जितके गावं वाहून गेलेत त्या समद्या गावाचं पुनर्वसन होणारे म्हणते. मेंढी, येसापूर, उदापूर हे गावं अमरावती जिल्ह्यात येते, खरं त्याईचे कागदपत्र तयार करणारे अधिकारी येतेत. अमरावती जे गावं आहे त्याईसाठीच्या अमरावतीचे अधिकारी आणि मोवाडसाठी नागपूरहून अधिकारी येतात. यंदाच्या साल मात्र मुरलेले तुझ्याजवळ राहू दे. पुढच्या वर्षी त्याच्या शाळेचं आम्ही इथं बघू. हे असं बोलून रमा मुकुंदानं लेक जावयाची समजूत काढली. जरा निवांत वेळ मिळाला की अनंता, भीमा, हरिराम, मिसीनाथ, मुकुंदा, रमा आणि इतरही सगळे पूरग्रस्त आपापल्या शेडमधनं बाहेर पडायचे. एखाद्याच्या वरांड्यात बसायचे, समदुःखाच्या गोष्टी बोलायचे. रमा, त्या तरी बाई बाळणपणाले आणलेली पोरगी सुखरूप घरी नेऊन दिली आणि म्या पापिनीनं पहिल्या आखाडीच्या पहिल्या वाहिल्या सणाचं निमित्त करून पोरीला आणली, पण बिना चोंगळी बांगडीनं तिची जन्माची सार केली बाई. एवढं बोलून पंचीनं डोळ्याला पदर लावला. कधी कधी एकट्यातही ती असं बोलून हेल काढून रडायची, तर कधी या प्रकारे मनातला कड बाहेर काढायची. बाई पंचे, बरमेची रेग आणि सटवीचं अक्षरच तसं असतं ना, ते काही कोणाला वाचता येतं का माय? आता तू तरी कितीक दिवस आपले मनाले त्रास करून घेतं आणि तसं करून ते वापस येणार आहे का? असं बोलून प्रत्येकजण तिची समजूत काढायचा. खरं तर प्रत्येकाकडे कुणी ना कुणी असंच गेल्यामुळे कुणी कोणाची समजूत काढायची ही स्थिती असायची त्यांची. लोकांच्या जमिनीत पुराचं साठलेलं पाणी मुरलं होतं, मात्र गाळामुळे आणि रुतलेल्या दगडांमुळे तसंच काही ठिकाणी वाहत आलेल्या लाकडांमुळे विहिरी बुजल्या होत्या. तरी पण आपापली शेती ओळखण्यात मात्र शेतकरी सफल झाले होते. मात्र विहिरी कुठे होत्या, त्यावरचे मोटर पंप कुठे आहेत त्याचा पत्ता लागेना. हळूहळू अंदाजानं काहींनी आपली विहिरीची जागाही शोधली, परंतु त्यातला गाळ उपसणं सोपं नव्हतं. सरकारी मदतीच्या हिशेबाप्रमाणे एकरी मदतीची तरतूद होती. काही सावध मोठे शेतकरी मोठ्या हुशारीनं या संबंधित ठिकाणी जाऊन गुपचूप आपली कामं करून यायची, तर काहींना हा सुगावा लागल्यावर ते तालुक्याला जायचे आणि हात हलवत परत यायचे. कारण आता पूर्वीचे बरेचसे अधिकारी बदलून गेले होते. पूर्वीच्या तत्परतेनं सहानुभूतीपूर्वक बहुतेक अधिकारी कामं करत नव्हते. काहीतरी टेबला खालून त्यांना हवं होतं. बरं, एका टेबलावर ठेवलं तर दुसऱ्या टेबलावरही तीच आशा. म्हणतात ना, सर्जा शेजारी राजा मानला, वाण नाही पण गुण लागला. अगदी तसंच प्रत्येक टेबलावर बसलेले अधिकारी. अशा अधिकाऱ्यांना पैसे मोजण्या इतके पूरग्रस्त श्रीमंत नव्हते. जसजसे दिवस जात होते तसतसे अधिकारी, क्लार्क दगडाच्या काळजाचे झाले होते. दिवसागणिक ते कठोर हृदयी बनत होते. झालं ते होऊन गेलं, आता किती दिवस तोच तो पाडा आमच्या पुढे वाचणार आहात? आम्हाला आमची कामं करू द्या. सध्या आम्ही तुमच्यासाठी काहीही करू शकत नाही, अशा शब्दात ते पूरग्रस्तांना खडसावून सांगायचे. ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी या संकटातनं वाचल्या होत्या त्यांनी पुन्हा आपल्या जमिनीत पेरणी केली होती, त्या कसायला घेतल्या होत्या. या महाप्रलयातून ज्यांची घरं जमिनी वाचल्या ते तर स्वतःला पुण्यवान समजत होते. आणि यावेळी पूरग्रस्तांना आपल्या शेतात राबण्याशिवाय पर्यायच नाही असं गृहीत धरून तुटपुंजा मजुरीवर येण्याकरता त्यांना मजबूर करत होते. त्यांच्याशी मगरुरीनं बोलत होते. अहो दादा, नरखेड बेलोना इथं मजुरी 25 रुपये रोज आहे. तुम्ही कसे आम्हाला 10 रुपये मजुरीनं ये म्हणता? पूरग्रस्त आपली कैफियत मांडायचे. पाबा इसीनाथ, तुले पटत असन तर ये, नाही तर माझ्याकडं रोजानं येणारे तुझ्यासारखे 17 आहेत. आणि सर्वच कास्तकाराच्या वावरातली माती पुरानं खरडून नेली रे. वावरात आता उगाच नावाली माती आहे, काय पिकतं का तिथं? काहीतरी खेळ केल्यावानी हे शेती करणं. आम्हालाही काही पुरवलं पाहिजे का नाही? नरखेड बेलोनेवाल्याचं तसं आहे का? त्याईचे संत्राचे बगीचे फुटले, मालावर ते लाखानं मोजून पैसे घेतील. हे असं ते बोलायचे. ज्यांना गावात राहूनच पोट भरायचं होतं ते अशा प्रकारची मजुरी पत्करायचे.
मजुरी मिळाल्यावर वेळेवर भाजीपाला, ज्वारी, तेल, तिखट, मीठ तेवढ्या पैशात होईल तो जिन्नस आणून वेळ भागवायचे. पूर्वी ज्यांनी पोत्यांनी ढोल्यांनी धान्य घरात साठवलं होतं त्यांच्यावर ही स्थिती आली होती. अशी हनहन त्यांना पाहवत नव्हती, पण आल्या प्रसंगाला तोंड देणं भाग होतं. हात धुवून पाहता येतो, नशीब नाही धुवून पाहता येत. नशिबात असन ते भोग चुकणार नाहीत असं बोलून स्वतःची समजूत काढायचे. काही स्त्री पुरुष पुनर्वसित मोवाडमध्ये तिथल्या घर कंपनीच्या कामावर जायचे. तिथली ठरलेली मजुरी आणि काही दिवसासाठी का होईना पण महिनोगणती मिळणारा रोजगार. नाहीपेक्षा हे काम बरं होतं, पण ज्यांनी स्वतःची शेती कसलेली त्या स्त्री पुरुषांना असली कामं हलकी, दर्जाहीन वाटायची. अशी कामं करणं त्यांना अपमानकारक वाटायचं. त्यापेक्षा कमी रोजानं शेतीचीच कामं बरी असं ते म्हणायचे आणि जो तो आपापल्या परीनं विचार करायला लागायचा. श्रोते हो, हा होता लक्ष्मीकमल गेडाम लिखित त्या मध्यरात्रीनंतर या कादंबरीचा भाग. पुढचा भाग ऐकूयात साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर उद्या. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.